यॉर्करने मात्र सुरुवात झाली आहे या षटकाला. परफेक्ट यॉर्कर पाहिला संकेत पाटीलचा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टॉस झाल्यानंतर आपण पाहिला कॅप्टनने सांगितलं किमान 30-35 धावा बनवण्याचा आमचा मानस राहील आणि प्रतिस्पर्धी संघ देखील आहे या लढतीमध्ये मुरबी. त्यांनी देखील सांगितलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मॅच, ही स्पर्धा, हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. बिग फाईट. वन्स अगेन यॉर्कर, तेज तरार, कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. सॅम ठाकूर अफलातून फिल्डिंग करत एफर्ट्स पाहायला मिळाले. हा बॉल जर का सॅमला बीट करून निघाला असता तर चौकारच असता डेफिनेटली. इतका वेगाने टाकला होता क्विकर बन संकेत पाटीलने, परंतु कमालीचे एफर्ट्स सॅमने लावलेत. स्टायलिश खेळाडू आहे सॅम ठाकूर. आजच्या रात्रीमध्ये खरं तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू विकी देखील एका संघामध्ये खेळले आणि यानंतर मात्र पहिल्या सामन्यामध्ये हे दोन खेळाडू नव्हते, परंतु आता दुसऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांची उपस्थिती महत्त्वाची होती आणि आता त्याची जाणीव मात्र झाली. मागच्या बॉलवरती ज्या पद्धतीने फिल्डिंग केली सॅमने, एकच रन मिळाली, एक धाव त्या ठिकाणी 22च्या स्वरूपात मिळाली. स्ट्राईक एंड आता येतील वैभव माळी. स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी संकेत पाटील. त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच सांगत असतो. पॉवर प्ले मध्ये क्रांतीवीर मैदानामध्ये, शिरडोनच्या मैदानामध्ये बंटी पेंडारीला 6 बॉल डॉट टाकणारा हा गोलंदाज रायगड प्रीमियर लीग मधला. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी या खेळाडूने केली. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून संकेत पाटीलला पाहिलं. त्यावेळेला कमी गतीचा बॉल, फटका फसला मिड ऑफला, खराब फिल्डिंग, जजमेंट चुकलं. थ्रो येईल तर मात्र सेकंडचा कॉल. बघा या कंडिशनला जर का चुका कराल तर मात्र तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. आय थिंक सर्वेश आहेत त्या ठिकाणी. जेलची शक्यता होती. जीवनदान मिळालं वैभवला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच्या 2 धावा मिळाल्या. या खरं तर गुलाबी थंडीमध्ये आता धावा बनवणं कठीण होऊन बनलंय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 1 रनसाठी मात्र 6 बॉलची प्रतीक्षा करावी लागली आणि अखेर सुटकेचा निश्वास घेतला जेव्हा ओमकारने प्लेसमेंट करत रन कंप्लीट केली, चिकी सिंगल. अन्यथा पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळाली असे म्हणतो. यावेळेला पुन्हा एकदा फिंगर रोल करत असताना त्या ठिकाणी संकेतला पाहिलं. संकेतकडे व्हेरिएशन आहे. तो साईड आर्म ॲक्शन बॉलिंग करतो, कधी कधी हाय ॲक्शन बॉल टाकतोय, कॅरम बॉल टाकतोय, कटोर टाकतोय, लेग ब्रेक टाकतोय, ऑफ ब्रेक टाकतोय. वैविध्यपूर्ण ही वर्सटाईल गोलंदाजी आपण पाहत आहे संकेत पाटील या खेळाडूची. राऊंड द विकेट, फुल टॉस आहे व्ही सेप मध्ये. हा फटका मिड ऑफला चाललाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी. कमालीचे एफर्ट्स, जबरदस्त फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. मागच्या करत बॉलवरती झेल सुटला होता, परंतु यावेळेला 3 धावा वाचवल्या पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने आणि 1 षटक संपत असताना मानकोली संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली, ती म्हणजे बिनबाद फक्त 4. सलग 3 षटकाराला हेमंतजी पाटील, कालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने 3000चं पारितोषिक आले. 5000, क्या बात आहे, 5000चं पारितोषिक. लगातार 3 षटकार. अशक्य प्राय असं हे खरं आव्हान राहील, कारण या मध्यरात्रीमध्ये तापमान घसरलंय, विकेटवरती मॉइश्चर आहे, आउटफील्डमध्ये दव पडलंय आणि अशा क्रुशल कंडिशनला असे फटके खेळणं तितकं सोपं नाहीये. ड्यू फॅक्टर या ठिकाणी मात्र साथ देईल फिल्डिंग टीमला आणि खरं तर अशा कंडिशनला जर का एखादा फलंदाज फटके मारत असेल तर नक्कीच तो या स्पर्धेतला एक ताकदवर फलंदाज राहील. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती आला विघ्नेश पाटील, मुरबी संघाचा आणखीन एक यंगस्टर जो लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतो. एक उत्तम दर्जाचा आहे, चांगल्या ऍक्शन मध्ये बॉल डिलिव्हर करणारा हा खेळाडू. फुल टॉस बॉल, खराब चेंडू, बैठक. कितीही दव पडला, ड्यू फॅक्टर वाढला तरी असे बॉल आले तर मात्र षटकारच येतील. टाइम केलं बॉलला, स्क्वेअर लेगच्या बाहेर वैभवचा फटका पाहायला मिळाला. षटकार, मॅक्झिमम हिट, 6 धावा. पहिलं दशक पूर्ण झालं. अफलातून टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वैभव मालीचं लेफ्टी वर्सेस लेफ्टी, परंतु या बॅटलमध्ये वैभव माली थोडासा वरचढ करताना पाहायला मिळाला. खराब चेंडू टाकला विघ्नेशने, त्याच्यावरती आक्रमण करताना पाहिलं आपण वैभवला. धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनबाद 10. 25-30 करत टार्गेट मानस आहे या ठिकाणी मानकोली संघाचं. त्यांना मात्र हे टार्गेट बनवावं लागेल. प्रति षटक जर का 10ची सरासरी उभी केली पहिल्या 3 षटकामध्ये तर मात्र हा सामना रफ अँड टफ होईल, संघर्षमय त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला षटका ठोकला तर विघ्नेश कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. संघावरती आलेलं विघ्न त्याला दूर करावं लागेल. विघ्नेश पाटील खरं तर पाटील परिवारातील आणखीन एक यंगस्टर, ओमकार पाटील, विकी पाटील, विघ्नेश पाटील
यांचा मी आवर्जून उल्लेख करेन आणि त्याचबरोबरीने आमचे मेंटॉर मॉन्टी पाटील सबसे कातील तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहे. खरं तर प्रत्येकाचं योगदान आहे. पूर्वी म्हटलं की ऑस्ट्रेलियन मानसिकता असणार हा संघ, ऑस्ट्रेलियन संघ म्हणून या टीमला संबोधलं जायचं आणि आजही संबोधलं जात आहे असा हा संघ. आणि एका बाजूला भिवंडी परिसरातील प्रचंड ताकदवर दादा संघ मानकोली या दोन टीम मध्ये ही लढत. वेगवान बॉल यावेळेला मिड विकेटला दे खुमाके उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. वैभव मालीचा हा ब्रँडेड षटकार. थंडीमध्ये आता वातावरण गरम केलंय. कमालीचं टायमिंग. मी मगाशी म्हटलं होतं दुर्मिळ झाले ते फटके या करता अशा क्रुशल कंडिशनला, आणि इथे मात्र वैभव माली सांगतोय माझ्याकडे ती ताकद आहे, माझ्याकडे ते कॅलिबर आहे, षटकार मी मारू शकतो. त्याने दाखवलंय. जर पुढचा आला तर 5,000. हेमंतजी पाटील साहेब आमचे खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक आलंय. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून ज्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचे अगदी जवळचे सहकारी आदरणीय हेमंतजी पाटील साहेबांच्या वतीने तब्बल 5,000 पारितोषिक. खरं तर जेव्हा हा पदभार ज्यांच्या खांद्यावरती आला त्यानंतर आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेबांना खरं तर आपण पाहिलं वनमंत्री हे पद मिळालं कॅबिनेट. त्यांचा एक विशेष सत्कार चौक नगरीमध्ये पाहिला आपण. फुल लेंथ आहे यॉर्कर टाकलाय आणि माझं सौभाग्य म्हणे त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती. खूप मोठा इव्हेंट त्या ठिकाणी पाहिला. एक विशेष जाहीर सत्कार पाहायला मिळाला होता आणि मोठा भव्य दिव्य पक्षप्रवेश देखील त्या ठिकाणी होताना पाहिला. हेमंतजी पाटील साहेबांचं देखील मनापासून स्वागत. या खरं तर मध्यरात्रीमध्ये प्रामुख्याने प्रत्यक्षरित्या या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अनंता शेठ पाटील साहेबांच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. तिसरा येईल का, परंतु इथे आलाय तिसरा की नाही हे पाहायचं आहे. फटका फसलाय परंतु चांगली बॅटिंग करत मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. त्या ठिकाणी वैभव माली 2 षटकार पाहिले विघ्नेशच्या अगेन्स्ट, परंतु विघ्नेशने लगेच प्रत्युत्तर देखील दिलं. डॉट बॉल नंतर विकेट मिळाला. पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना टीम मानकोलीला धावा फलकावरती आहेत. 1 गडी बाद 16 धावा, 16 लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 16. चला लगेचच नवीन फलंदाज मैदानाकडे पाठवा. आज दुसरी रात्र आहे. उद्या बरोबर 6 वाजता पहिला सामना चालू होईल. ही सूचना असेल आयोजकांच्या वतीनं. जो सामना असेल पहिला दोन्ही संघांसाठी वेळेला महत्त्व दिलं जातं आहे. आणि बघा या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा देखील खेळ पाहायला मिळेल. जर का सामना बरोबरीने सुटला, मागच्या ओव्हरमध्ये जर का शेवटच्या बॉलवरती रन झाली नसती तर कदाचित स्पर्धेतला पहिला सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाला असता आणि संधी निर्माण झाली असती. खरं तर त्या ठिकाणी खोडीस टीमला जर ती धाव रोखता आली असती. जर तरला महत्त्व नाही आहे. अखेरच्या क्षणाला मात्र धाव कंप्लीट करत मात्र विजय संपादित केला होता मुरबी संघाने. ओंकार पाटीलने जो जिता वही सिकंदर असं म्हणतात त्या सामन्यामध्ये जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ पोहोचला आणि यावेळेला टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करताना मानकोली संघाने आतापर्यंत 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. 1 काढू बाद. वैभव माली याने वैयक्तिक 15 केल्या. एका बाजूला विनीत अकाउंट देखील ओपन केलेलं नाहीये. 9 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तकदीर माळी कमी गतीचा बॉल याही वेळेला हॅमर केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर सिंगल रन या बॉलवरती आली. 17 धावा धावफलकावरती आहेत. प्रेडिक्ट केलं होतं किमान 25-30च्या आसपास आम्ही पोहोचू आणि आता ही वाटचाल सुरू झाली मानकोली संघाची आणि 30च्या आसपास जर का हा संघ पोहोचला तर मात्र धावा चेस करणं तितकं सोपं असणार आहे मुरबी संघासाठी. कटर बॉलर आहेत का तर मानकोली संघाकडे व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे. ओंकार पाटील सारखा प्रचंड अनुभवी व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, संकेत पाटील सारखा चांगला अष्टपैलू खेळाडू, विकी सारखा एक स्फोटक फलंदाज मुरबी टीमकडे आहे. डेफिनेटली चांगली लढत पाहायला मिळेल. बॅकवर्ड क्षेत्राकडे पुन्हा एकदा एफर्ट्स ला जवाब. क्या बात आहे. फिल्डिंग मधलं स्टँडर्ड दाखवलं या ठिकाणी मुरबी संघाने. जॉन्टी रूट्सची आठवण झाली. साऊथ आफ्रिकन टीमचा खेळाडू, एकमेव पहिला खेळाडू असेल क्षेत्ररक्षण जोरावरती त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं होतं. आणि जॉन्टी रूट्सबद्दल आपण आवर्जून सांगू एक गोष्ट. खरं तर भारतीय संस्कृतीवरती प्रभावित होऊन त्याने आपल्या मुलीचं नाव इंडिया देखील ठेवलं आहे. हे खरं तर आपल्यासाठी गौरवास्पद ही खरं तर बाब आहे. भारतीय संस्कृती फार मोठी आहे आणि या संस्कृतीवरती प्रभावित होऊन त्याने आपल्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं असा जॉन्टी रोड्स. आणि त्याची आठवण करून देणारी ही फिल्डिंग मैदानामध्ये आपण पाहिली. षटक क्रमांक दुसरं संपलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. टोटल धावा धावफलकावरती 18.
पहिल्या षटकामध्ये 4, या ओव्हरमध्ये आल्या 14. तिसरं षटक आता आहे आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येतात त्या ठिकाणी शुभम ठाकूर. शुभम आलेत मैदानात, माफी असं प्रतीक आहेत, क्षमा असावी. खरं तर फार एंडकडून मात्र षटकाला सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग त्या एंडने मात्र या षटकाला सुरुवात झाली. प्रतीक आलेत गोलंदाजी मार्कवरती. प्रतीक पाटील उर्फ गुड्डू बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. समोर विनीत माळी, कमी वयाचा खेळाडू, कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू. रबर बॉल क्रिकेट त्याने अक्षरशः गाजवलं मागचं 2 हंगाम. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये देखील व्यावसायिक खुल्या गटामध्ये खेळणारा हा खेळाडू यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. प्रतीकचा पहिला बॉल, प्रचंड वेग होता, फुल टॉस आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. दिवेश क्या बात आहे, क्विक थ्रो झालाय, स्ट्राईक हवी आहे विनीतला आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तकदीर माळीला विकेट सॅक्रिफाईस केली आपल्या सहकार्यासाठी. खरं तर त्याने आत्महत्या केली असंही म्हणायला हरकत नाहीये. स्वतःचं बहुमूल्य विकेट त्याने रनआउटच्या स्वरूपात गमावलंय. एक धावाली स्ट्राईक रोटेट झाली ऑन द लाईन. या स्पर्धेचे नियम आहेत, वाईड बॉल, नो बॉल. तुम्हाला बघा रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पुन्हा एकदा पाहताय रनआउट ज्या पद्धतीने घडलाय. उद्या खरं तर आपण पाहताय मगाशी देखील या ठिकाणी प्रवीण दुगाडे सरांनी सांगितलं 12x12च्या खोलीमध्ये राहणारा संतोष नाणेकर. आज आपण जर पाहिला ज्याने क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त करून दिलं, जेव्हा त्याने tenniscricket.in ही वाहिनी चालू केली. सुरुवातीला फोटोग्राफर काढून प्रसिद्ध देण्याचं काम त्याने मैदानामध्ये केलं. बरेच जण हसले त्याला, काय करतोय, पुढे काय होईल, परंतु आज स्वतःला सिद्ध करत त्याने एक व्हॅनिटी व्हॅन देखील घेतली. उत्तम काम त्याच्या माध्यमातून झालंय. आपला मराठी माणूस tenniscricket.inचे प्रोप्रायटर आणि खऱ्या तर 21 लाख सबस्क्रायबर या चॅनेलने आजवर पूर्ण केले. उद्या त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यॉर्कर आहे, हेलिकॉप्टर लुक दिला त्या ठिकाणी, बॉल मात्र पाठवलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह, चौकार. स्ट्राईक का घेतली विनीतने आणि विनीतसाठी तकदीरने विकेट सॅक्रिफाईस का केली याचं ज्वलंत उदाहरण सध्या आपण मैदानामध्ये पाहता. चौकार आला, मस्ट निडेड 4, 4 धावा या बॉलवरती आल्या. धावसंख्येमध्ये बदल, 23वा स्कोर कार्डमध्ये 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रत्येकाने प्रशंसा केली, या स्पर्धेची स्तुती केली. अप्रतिम आयोजन. आज आम्ही सकाळ खरं तर समूह आयोजित सकाळ चॅम्पियन कप या स्पर्धेमध्ये समालोचन केलं. तिथे देखील चर्चा होती, ती म्हणजे कसलकड नाईट स्पर्धेची. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेची. त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर वडवली संघाचे खेळाडू होते, टेंबोलीचे खेळाडू होते. त्यांनी सांगितलं अप्रतिम आयोजन पहिल्यांदा पाहायला मिळालं आणि खूप चांगलं आयोजन सध्या तुम्ही या ठिकाणी पाहताय. प्रतीकवरती हल्ला बॉल चढवलाय, आक्रमण केलंय विनीत माळीने. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड वन्स अगेन, दे घुमा के. जबरदस्त टायमिंग, अफलातून स्ट्रोक, 6 धावा, षटकार. स्लॉटमध्ये बॉल टाकला, ओव्हर पिच, ज्युशी हा बॉल ज्याला म्हणता येईल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय विनीत माली या फलंदाजाने. 6 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 29. क्या बात आहे. कॅप्टनने प्रेडिक्ट केलं, त्याच्या आसपास पोहोचला. आता मानकोली संघ टार्गेट सेट करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये फ्री माइंडेड बॅटिंग करताना मात्र आतापर्यंत 29 वरती पोहोचला. सुरुवात केली खरं तर आपण पाहिलं वैभव माळीने 2 षटकार विघ्नेशच्या अगेन्स्ट ठोकले, परंतु शेवट गोड करतोय या ठिकाणी. अंतिम षटकामध्ये विनीत माळी हा आक्रमक फलंदाज. कमबॅक करावा लागेल आता गुड्डूला, कमबॅक करावा लागेल मुरबी संघाला. विकेट हवाय, डॉट बॉल हवे त्या ठिकाणी मुरबी संघासाठी. तिसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, दबाव गोलंदाजावरती, वाईट बॉलचा इशारा. 30 धावा कंप्लीट. तिसरं दशक पूर्ण झालंय या ठिकाणी. मानकोली संघाचं षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना धावांची गती आता वाढत चालली आहे. प्रचंड धावांचा ओघ वाढत चाललाय आणि यावेळेला आपण पाहतो 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. अजून काही बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रामधील. टोटल धावसंख्या 30. हाफ ट्रॅकर, स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अजून एक धमाका, आत्मविश्वास वाढवणारा हा फटका विनीतचा. 6 धावा, षटकार. बघा हा फटका बरंच काही सांगून जाईल. मानकोली संघाचे पॅकर संघाचे पुरस्कर्ते आणि एका बाजूला खरं तर मुरबी संघाचे पुरस्कर्ते जीवन पाटील यांच्या. मानकोली संघाचे पॅकर खरं तर जीवन पाटील यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. बारी बारी सबकी बारी. पुढच्या इनिंगमध्ये मुरबी संघाची बारी असेल, यात 3 मात्र शंका नाही आहे. 2 ताकदवर संघ मैदानामध्ये खेळतात, त्यामुळे नक्कीच तुम्हाला
चांगला संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सकाळ होत चालली आहे आणि मैदानामध्ये हल्ले चढवतोय विनीत माली हा खेळाडू. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्वीपर कव्हरला, गतिमान थ्रो येईल त्यावर मात्र सेकंड कंप्लीट. रॉकेट थ्रो करावा लागेल तुम्हाला. सर रवींद्र जडेजाचा थ्रो आठवावा लागेल. KL राहुलचा थ्रो तुम्हाला आठवावा लागेल. लिटन दासला त्याने बाद केलं होतं, तो सामना आठवेल तुम्हाला. बांगलादेश भारतीय संघ जेव्हा खेळत होता लिटन दास अडचण बनला होता भारतीय संघाच्या विजयामध्ये. रनआउट नंतर मात्र तो सामना फिरवला होता भारतीय संघाने आणि तसा थ्रो तुम्हाला करावा लागेल. यावेळेला आपण पाहताय खरं तर आणखीन 2 धावा ॲड होतील. 38 वरती पोहोचलाय मानकोली संघ. मानकोली संघ आपण पाहता 38 वरती पोहोचला. विनीतने मात्र भन्नाट फलंदाजी केली. फुल टॉस बॉल, बीमर, एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. लयबद्धता जी नेहमी आपण पाहिली खरं तर प्रतीकची, गुड्डूची, ती मात्र आता बिघडली आहे आणि त्याचा फायदा मानकोली संघाला होतोय. परफेक्ट ॲक्युरेट गोलंदाजी करणारा खेळाडू आज मात्र रिदममध्ये नाही आहे. त्याच्या अगेन्स्ट मात्र जे हल्ला बॉल केलेले आहेत विनीतने, त्याच्यातून त्याला सावरायचं आहे. थोडासा मानसिक दबाव त्याच्यावरती वाढलाय. नेक्स्ट बॉल फ्रीट विनीतसाठी राहील. 39 धावा धाव फलकावरती. गुडघा टेकलाय, हलकीशी कडा घेत बॉल थर्ड मॅनला चाललाय. भाग दिवेश भाग, थर्ड मॅनला क्लिअर करत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. एंड इज वेल, शेवट गोड करणारा हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. विनीतची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या हवं विनीतच्या इनिंगसाठी. पहिलं सत्र संपलं. धावा धाव फलकावरती आल्या 43. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 44 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल मुरबी टीमला. टीट फॉर टॅट, जशास प्रत्युत्तर मुरबी संघ देईल का की एका बाजूला पुन्हा एकदा ज्या पद्धतीने 45 धावांचा बचाव 4 ओव्हरमध्ये बेलोली संघाच्या अगेन्स्ट मानकोली संघाने करून दाखवला, तसा बचाव आता या धावांचा 3 षटकामध्ये मानकोली संघ करत टॉप 6 मध्ये पोहोचेल का हे ऐकवण्यासाठी, हे पाहण्यासाठी, याचं धावतं विरोध ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. आमचे सिनियर समालोचक, महाराष्ट्रातील ताकदीचे समालोचक, मराठी हिंदी भाषेवरती प्रभुत्व असणारे आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सर पोंजे यांच्याकडे धन्यवाद. प्रवीणजी दुगाडे साहेब, आता तुम्हाला काय वाटते दोघांबद्दल? दोन्ही संघ बलाढ्य आहेत. डोंगर रचले रनचा नक्कीच धावांचा डोंगर आहे आणि एव्हरेस्ट गड सर करण्यासारखी परिस्थिती आली आता. दिनेश नाईकला विचारूया का? दिनेश नाईकला, हा दिनेश, काय वाटते तुला? उत्तर दिनेश असं ये रे बाला, ये. तुला काय वाटते? अनंत शेठ, तुम्ही जीवन पाटीलला विचारू. जीवन पाटील कुठे? दिनेश नाईकला विचारतं खरं, पण तो त्या मनस्थितीत आहे का? आपण त्यांना विचारूया. तो त्या मनस्थितीत आहे का उत्तर देण्याच्या? कोण, जीवन पाटील का? नाही, दिनेश नाईक. खर तर 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपले उपसरपंच सुभाष लकांबले यांनी आत्ताच सांगितलं मुरबी जिंकली तर 5,000 रुपये बक्षीस. पुकारा. बघा, एक कॅमेरा पंच बंद झाला लाईट्स नसल्यामुळे. 2 कॅमेरे चालत आहेत. सुशांत पाटील साहेब आले, त्यांची सुशांत मोकोलची टीम उद्या मैदानात उतरणार आहे. सुशांत पाटील आल्यामुळे मला घरी जाण्याची सुविधा प्राप्त होते. धन्यवाद सुशांत. शेवटपर्यंत साथ देणारा माणूस तो म्हणजे सुशांत. खरोखरच त्यांचा वाढदिवस अनंत शेठ, खरोखरच मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही आहे या वर्षाचा त्यांचा वाढदिवस. दुगाडे साहेब, तुमची माणसं कुठे आहेत? आमची म्हणजे कोण? दत्ता शेठ गायकर तर आमचे खास आहेत. दिसत नाही ते सध्या तुमच्या राजकारणासाठी गुप्त मीटिंग मध्ये आहेत. बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. बघा, मॅची कशा असाव्यात? हसून खेळून मस्त मजा, एन्जॉय. कारण क्रिकेट आहे ना, क्रिकेट तुम्हाला कधी राग आणतं हरण्यामुळे, कधी अतिउत्साह आणला जातो जिंकण्यामुळे. पण क्रिकेटमध्ये ना हसी मजाक व्हायला हवं खरं तर. कारण तुमचा राग रुसवा मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर हे सगळं तुम्ही विसरायला हवं की आपण कसे हारलो, कसे जिंकलो याचा विचार व्हायला हवा. पण त्याच्यामध्ये राग रोष नसावा.
खरोखरच या स्पर्धेचं आयोजन अनंत शेठ तुम्ही केलं. कसळखंडमध्ये इतकी चांगली क्रिकेट रजनी होऊ शकते हे स्वप्न घोडिलदेव क्रिकेट क्लब कसळखंडनं पाहिलं आणि त्या स्वप्नाला तुम्ही सत्यात उतरवलं. कारण खरं तर मी पण परमार्थ मानतो बरोबर आहे आणि तुमचं, स्वामी जे बरोबर आहे. म्हणतात तुम्हाला- भिवू नकोस, तुम्हाला- मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला थांबवतो एवढं कारण म्हणजे श्री घोडिलेव क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून झालेले लक्षात घ्या. हा ते आहे नक्कीच म्हणून सक्सेस आहे. ते आहेत. त्यांनी पाहिलं स्वप्न आणि त्यांच्या स्वप्नांना तुम्ही खरं तर उजाळा दिलात. नक्की नक्की त्यांच्या स्वप्नांसाठी तुम्ही तन मन धन लावून आणि आत्ताही आपण जाऊया का जयेश मते यांच्याकडे. जयेश मते आपल्याला काय बोलायचं का यांच्यावर. जयेश मते या. पिपी बोलू जयेश मतेला शकतात. बोलायचे, प्रशांत पाटील बोलून देत नाहीत. हा, प्रशांत पाटील बोलू शकतात कारण समालोचक आहेत ते. या प्रशांत पाटील या, माईकचा ताबा घ्या या. ओंकार पाटील 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. फुल टॉस टाकलेला चेंडू ओंकारने तटवलाय. मिड विकेट सीमारेषेबाहेर चौकार. ओंकार में वो क्षमता है, ओंकार में वो ताकत है, ओंकार में वो क्लास है. किसी भी विपरीत परिस्थितियों में ये अच्छा खेल सकते हैं. बरोबर आहे. खेळामध्ये काही होऊ शकतो. दोघडे साहेब तुमचं मत होतं मग खेळामध्ये काही होऊ शकतो. खेळामध्ये कधीही काही घडू शकतं. कोणतीही बाजू कधीही पलटी होऊ शकते. पलटी होऊ शकते कारण वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाला ज्यावेळी 1983ला भारत पराभूत करू शकतो का असा प्रश्न ज्यावेळी उपस्थितीत झाला त्यावेळी कपिलदेव निखंज या आपल्या भारतीय कर्णधाराच्या संघानं ते करून दाखवलं होतं. त्यावेळचा व्हीव रिचर्ड, त्यावेळचा क्लाइव्ह लाईव्ड, त्यावेळचा अँडी रॉबर्ट्स, वेगवान गोलंदाज, अष्टपैलू फलंदाज, 2 वर्ल्ड कप जिंकलेला वेस्ट इंडिज 1975, 1979 आणि त्यानंतर 1983. सरळ बॅटने मारलेला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर. ओंकार पाटील याच्या बॅटमधून निघालेला सणसणीत खणखणीत लागोपाठचा दुसरा चौकार. बघा हे क्रिकेट आहे अनंत शेठ, हे खरं तर क्रिकेट आहे. म्हणून क्रिकेटमध्ये ना मी मगाशी सुद्धा तुम्हाला म्हटलं की मी काही सांगू शकत नाहीये कोण जिंकेल कोण हरेल. प्रेडिक्शन फेल होत आहे तिथे. हो 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 नक्की नक्की. बसा मनोज भाई बसा बसा. राजकारणात तुम्हाला 2 पेट्या फुटण्या अगोदर एक निर्णायक आघाडी मिळाल्यानंतर समजतं की कोण जिंकणार. पण या क्रिकेटमध्ये नक्की, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत काही सांगता येत नाहीये कोण जिंकणार. अगदी बरोबर. कारण एका चेंडूवर 10 धावा सुद्धा निघाल्यात हे मी नक्की, प्रत्यक्ष पाहिलंय. नक्की. धावफलकावर धावा लागल्यात त्या 9. 44 धावा हव्यात एकूण. त्यातल्या 9 धावा आतापर्यंत बनवल्यात त्या ओंकार याने 3 चेंडूंमध्ये. गोलंदाज वैभव माळी डावखुरी हाताचा गोलंदाज आणि विकी पाटील ज्याच्यामध्ये क्षमता आहे. आपण जाऊया मनोज पाटील यांच्याकडे. मनोज पाटील आपल्याला काय वाटतं या क्रिकेटबद्दल. खूप सुंदर चालू आहे खेळ. पाहतोय थंडी वाजते तरी पाहतोय. थंडी वाजते, थंडी वाजत नाहीये, थंडी जाणवते. ज्यावेळी दाताला दात लागतात आणि त्यांचा आवाज येतो त्यावेळी थंडी वाजते, थंडी जाणवत असते. क्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात विकी पाटील याच्याबद्दल अनंत शेठ तुम्हाला सांगायचं झालं तर एक बऱ्याच वर्षापूर्वी एक टुर्नामेंट मी केली होती मामनडुंगरी येथे ओपनची. त्यामध्ये नाझिम गुल्ली हा खरं तर भारतातील अव्वल दर्जाचा दोन्ही टर्न करणारा गोलंदाज आहे. त्या एका रात्रीमध्ये एकच षटकार पडला होता आणि तो विकी पाटील याने मारला होता. क्षमता आहे याच्यामध्ये कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची. आणि उंचावून मारलेला फटका झेल होण्याची शक्यता आणि विकी पाटील मात्र तंबूत परतलाय. बघा जीवन यांच्या पाठीमागे किती पाठीरागे आहेत. झेल घेतलाय तो सौरभ भोईर याने. अतिशय सुरेख झेल. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे 3 षटकांमध्ये. दिनेश नाईक पाठीराखे आहेत खरं तर जीवन यांचे. हा माणकोली संघानं सामना जर जिंकला तर जीवन
यांचा बंडल किती संपेल याचा मला प्रश्न पडलाय. अजून संपलेला नाही, अजून सुरुवात झाली नाही संपायला. हां, सुरुवात झालेली नाही आहे, होईल. पण बघूया, मुरबी संघसुद्धा ताकदीचा आहे. कार्तिक 11 मुरबी. जोपर्यंत ओंकार क्रीजवर आहे, जीवन पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5,000चं पारितोषिक आलं आहे. पण ओंकार पाटील जोपर्यंत मैदानात आहे, या खेळाडूची क्षमता संपूर्ण रायगडने पाहिली आहे. कोणत्याही क्षणी कधीही काहीही करू शकतो. सर्वेश स्ट्रायकर एंडला. हा मात्र चांगला चेंडू टाकला जातोय. गोलंदाज वैभव माळी याच्याकडून. पहिलं षटक संपलंय. 44 धावांचा पाठलाग करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यात कार्तिक 11 मुरबी संघ खेळतोय 9. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा जमवायच्या आहेत त्या 35. आणि नक्कीच अनंत शेठ, तुम्ही आम्हाला विचारलं की तुमची माणसं कुठं आहेत. मी म्हणाले की तुमच्या राजकारणासाठी त्यांनी गुप्त मिटिंग घालायला ते गेलेत. पण ती मिटिंग झाल्यानंतर ते लगेच माझ्या जवळ आलेत. दत्ताशेठ गायकर जवळ आहेत माझ्या बघा. आणि दत्ताशेठ गायकर माझ्याबरोबर आज नाही आहेत, तर गेली 15 ते 20 वर्ष आहेत. नक्की. दत्ताशेठ गायकर ही अशी व्यक्ती आहे, कधी काही कुठेही काही फिरू शकतात. हा, फिरू शकते. कुठलाही आणि गेम कुठल्या क्षणी फिरवतील, त्यांचा काही नेम सांगता येत नाही. हा, म्हणून त्यांच्यापासून मी फार जपून असतो आणि ते माझ्यापासूनही जपून असतात. जपून राहण्यासारखं म्हणजे एवढं काही वाईट नाहीत ते. वाईट नाही आहेत ते, इतके चांगले आहेत की त्यांच्या कधी कधी चांगल्यापणाचा हेवा वाटतो. धावफलकावर धावा लागल्यात त्या. नक्कीच नक्कीच. 9. सुशांत मोगल याची जर उद्या टीम जिंकली, म्हणजे क्वालिफाय झाली सुपर 6 मध्ये, तर दत्ता गायकर यांनी वचन दिलंय की पुन्हा एकदा आम्ही नवी मुंबईला प्रवास करायला जाणार अटल सेतूवर. नक्की नक्की. पण ओंकार पाटील या मैदानावर आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये बरंच काही आहे ते कार्तिक 11 मुरबी संघासाठी. जब तक ओंकार खड़े हैं हम खड़े तो सरकार से बड़े. वो कहते हैं ना अमिताभ बच्चन की लाइन, जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू हो जाती है. वैसे ये खिलाड़ी है ओंकार पाटिल, जो बना सकते हैं इस मैच को. 35 रन बना सकते हैं 12 गेंदों में. लेकिन क्या गेंद डाली, चकमा दिया ओंकार को भी. 11 गेंदें, अब 35 रनों की जरूरत. गेंदबाज सौरभ भोयर, उनकी भी तारीफ होनी जरूरी है, क्योंकि एक व्यावसायिक खिलाड़ी के सामने गेंदबाजी करते हुए ना डरे न सहमे, बल्कि डट कर गेंदबाजी की. अनंत शेठ पाटिल साहब, मैं आपसे एक बात पूछना चाहूँगा. आपका जो लड़का खेल रहा है भावेश, उनकी टीम बी है, कसरखंड बी, वो 3 तारीख को खेलने वाली है यहाँ पे. वो कल खेलने वाले हैं क्या? लेकिन मेरे ग्राउंड पे वो खेले थे, इसीलिए मैंने पूछा सुशांत के साथ. लेकिन क्या लगता है आपको, कल आपके सपूत खेलने वाले हैं, कितने रन वो बना पाएंगे एक इनिंग में सर? कम से कम 100 बनाएंगे वो. 100? हाँ इतना बड़ा कॉन्फिडेंस? हाँ. अगर वो नहीं बना पाए तो आपको 4,000 लोगों को हर दिन की तरह खाना खिलाना पड़ेगा. वो तो हर दिन अपन खिलाएगा, वो तो अपना आदत ही है खिलाने का. ऐसा भी खिलाएंगे, उसमें क्या है, लेकिन वो 100 के ऊपर ही बनाएंगे. निश्चित रूप से ये गेंद जाती हुई डॉट. 9 गेंदे 33 रन. स्ट्राइकर एंड पर सौरभ भोयर गेंदबाजी काफी अच्छी कर रहे हैं, लेकिन स्ट्राइकर एंड पर है सर्वेश ठाकुर. बड़े हिट्स की जरूरत है अब टीम कार्तिक 11 मुरबी को. सुशांत पाटिल, जितनी भी तारीफ की जाए उनकी कम है भाई. हर फन मौला इंसान है. देखिए, जिसके जन्मदिन के अवसर पर दूसरे लोग अगर 50,000 से ज्यादा खर्चा करने के लिए तैयार हो, वो इंसान कैसा होगा? और ये देखिए, ये ओंकार का जलवा है. और इसीलिए मैं कहना चाहूंगा कि
मैंने पहले भी कहा था, जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू हो जाती है। ओंकार जब तक खड़े हैं तब तक डरने की कोई बात नहीं है। टीम मुरबी को क्षमता है, इनमें ताकत है, ऐसे वातावरण में भी वो छक्के मार सकते हैं। टीम का टोटल 17 रन, 7 गेंदों में 27 रनों की जरूरत। यहां पे एक विकेट आता है तो मजा आएगा, क्योंकि 21 रहेंगे। सात में 27, एक ही ग्राम पंचायत के 2 फ्रेंचाइजी हैं। सीधे बल्ले से खेला, क्या निकालेंगे? एक ही रन। ओंकार एक ही रन निकालेंगे। 26 की जो जिम्मेदारी वो खुद ही उठाएंगे, या तो पूरी हार या तो पूरी जीत। ओंकार 6 में 26 की जरूरत। एक ही ग्राम पंचायत के 2 फ्रेंचाइजी, एक है खसड़खंड के जिन्होंने फ्रेंचाइज किया है मनकोली टीम को, और एक है अरिवली के जिन्होंने फ्रेंचाइज किया है कार्तिक 11 मुरबी को। जीवन पाटिल जो कि कसरखंड से बिलोंग करते हैं, जिन्होंने मनकिवली को फ्रेंचाइज किया, और महादेश्वर पाटिल। माधव शेठ बसा. हाँ, महादेश्वर पाटिल साहब, इनका एक ही जुनून रहता है कि अनंत शेठ पाटिल जब टूर्नामेंट रख रहे हैं तो टीम हारे या जीते मुझे कोई परवाह नहीं है, लेकिन सही- मेरी सही बात टीम है, सही खेलनी बात है। चाहिए। मेरी टीम खेलनी चाहिए मेरे नाम से। कार्तिक, लेकिन ओंकार 26 बनाएंगे ऐसे वातावरण में। पूरे रायगढ़ में ये ब्रेकिंग न्यूज बनेगी अगर ये बनाते हैं तो। ये व्हाइट बॉल, 6 में 25, 6 में 25 पूरे रायगढ़ में ब्रेकिंग न्यूज बनेगी ऐसे वातावरण में अगर ओंकार पाटिल ये रन बनाते हैं तो। ये स्लोअर वन की थी, स्लोअर वन की थी, तारीफ काबिल। 5 में अब 25 की जरूरत, 5 छक्के लगातार। कल गई थी घुरसई जो भिवंडी तहसील से थी, आज अगर मनकोली क्वालिफाई होती है तो ये भी भिवंडी तहसील से ही है, लेकिन ये अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 5 गेंदे में 24, 5 में 4 छक्के। रिव्यू लिया गया क्या? रिव्यू लिया गया है वाइड के लिए फील्डिंग टीम द्वारा ना। अंपायर ऑन अंपायर का फैसला है वाइड बॉल। देखिए कल 4 तारीख को भावेश है, मैं तो उनके 100 के लिए तरस रहा हूं। उनके पिताजी ने हमसे वादा किया है कि वो 100 बनाएंगे। 3 तारीख को भावेश भी है और सुशांत भी है। चलिए भावेश तो 100 बनाएंगे, सुशांत ने 25 भी बनाए तो मुझे मजा आएगा। तो आपको क्या लगता है, विश्वास नहीं है क्या सुशील के ऊपर? सुशांत के ऊपर मुझे 25 का भरोसा है, लेकिन तो आप 100 ऐसे का क्यों- आंकड़ा आपने आप ऐसे क्यों बोले? फिर वो 25 भी बनाएंगे तो भी आपने को 4 ओवर के मैच में 25 भी बहुत ज्यादा होते हैं सर। सुशांत के लिए? सुशांत के लिए नहीं, उनकी टीम के लिए। ये व्हाइट बॉल एक और, 23 रनों की जरूरत है 5 में। 5 में 23, और ये उठाया लेकिन ऊपरी हिस्सा, और ये कैच लिया। और इस कैच के साथ ही बची कुछ उम्मीदें खत्म हो चुकी है टीम मुरबी की, क्योंकि नए बल्लेबाज अब स्ट्राइकर इन पर होंगे और 4 में उन्हें बनाने होंगे 23 रन। ये काफी मुश्किल है, क्योंकि ऐसे वातावरण में ओंकार बना सकते थे। हाँ, दत्ता गायकर जिन्होंने कसरखंड प्रीमियर लीग में जैसे बल्लेबाजी की थी वैसे ही कुछ बल्लेबाजी करनी होगी आने वाले बल्लेबाज को, तब जाके ये रन बनेंगे। सुशांत पाटिल बल्लेबाजी करते हैं, लेकिन हमारे ग्राउंड पे वो नजर नहीं आई। दत्ता गायकर ने 4 बॉल में 30 बनाया था इधर, यही ग्राउंड पे।
4 में 30 नहीं, दत्ता गायकर का कैलकुलेशन महादेव अलग शेठ होता पूछ है। रहे हैं मेरे को, महादेव शेठ पूछ रहे हैं। 4 घर में अगर 24 वोटिंग हो तो दत्ता गायकर 40 निकालते हैं, ये उनकी खासियत है, ये खासियत है, ये पता है मुझे। लेकिन 4 में 30 काफी मुश्किल है। 11 गेंदों में उन्होंने 38 रन बनाए थे केपीएल में, लेकिन ये एक तरफा मैच होने जा रहा है। मानकोली टीम, जीवन पाटिल साहब अब तैयार रही है दिनेश नाइक को पार्टी देने के लिए। अभी ये जगह पे जीवन पाटिल के खाते में बहुत खुशियां है, महादेव पाटिल के खाते में बहुत गम है। गम है, खुशी है, लेकिन खुशी इतनी ज्यादा है कि जीवन पाटिल साहब को पता नहीं चलेगा कि लाख रुपए का बंडल हो तो उनमें से कितने कम हुए। और कल अगर कड़वा जाती है सुपर 6 में तो सुशांत पाटिल को अगली सुबह का पता नहीं चलेगा कि मैं दोपहर को उठाऊं या शाम को 4 बजे। इतना खर्चा कर सकते हैं वो। लेकिन फिलहाल मुर्बी टीम जब तक ओंकार थे हंसी मजाक बहुत हुआ। अंतिम समय लाइव में कुछ लोग कम है इसीलिए मैं हंसी मजाक कर रहा हूं, लेकिन ये मैच बिल्कुल एक तरफा अब हो रहा है। ऑस्ट्रेलियन मानसिकता रखने वाली मुर्बी टीम, लेकिन जो दाएं हाथ के बल्लेबाज थे खास तौर से पहले सत्र में विनीत माड़ी, जो उन्होंने बल्लेबाजी की 24 रनों की, जिस वजह से वो प्लेयर ऑफ द मैच भी बन चुके हैं, काबिल तारीफ। ऐसे वातावरण में इतना ताबड़तोड़ विनीत प्लेयर ऑफ द मैच, क्योंकि हमारे एंकर कृष्णा गायकर को अब घर जाने की जल्दी हो चुकी है। हॅलो हेमंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते कृष्णा गायकर खरं तर हा सामनावीरचा पुरस्कार आपण देऊया।